10 लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे ना युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, निवडणूक रणसंग्राम 2019च्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक रणसंग्राम या कार्यक्रमाचं आयोजन VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजतर्फे करण्यात आलेलं आहे। मूळ हेतू हाच आहे की उमेदवारांना मतदारांचे प्रश्न, मतदारांचे जनसामान्यांचे प्रश्न उमेदवारांपर्यंत पोहोचवावेत आणि उमेदवारांची ओळख ही मतदारांपर्यंत पोहोचवावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अमरावती लोकसभेच्या रिंगणामध्ये सद्यस्थितीमध्ये 24 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। यापैकी अपक्ष उमेदवार असलेले विजय यशवंत विल्हेकर, कवी, लेखक, गायक असा ज्यांचा प्रवास आहे, 61 वर्षीय विजय यशवंत विल्हेकर हे आज आपल्या VCN न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया। सर नमस्कार, VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद सर। सर्वप्रथम आपले जे नवीन मतदार आहेत त्यांना आपण आपला परिचय द्यावा। मी विजय यशवंत विल्हेकर, वयाच्या 16व्या वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो। वडिलांनी डॉक्टरकीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावतीला पाठवलं आणि तरुण मुलीच्या याच्यामध्ये प्रेमामध्ये पडायच्या वयामध्ये मी एका लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या वृद्ध माणसाच्या प्रेमात पडलो आणि चळवळीमध्ये चालायला लागलो। वयाच्या 16व्या वर्षी चळवळीमध्ये पदार्पण केलेला मी नंतर नामांतराची चळवळ, शेतकरी चळवळ अशा वेगवेगळ्या चळवळी करत, विद्यार्थ्यांच्या चळवळी करत या शेतकऱ्यांच्या चळवळीपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे। सर्वप्रथम आपण आपला जो प्रवास आहे तर त्याच्यापूर्वी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की आपण व्यवसायाने काय करता। 1, आपण शेतकरी आहात का? 2, मी व्यवसायाने शेतकरी आहे, पण मुळात माझा जो पिंड आहे तो कार्यकर्त्याचा पिंड आहे। म्हणजे कार्यकर्त्याच्या पिंडाने मी जगणारा कार्यकर्ता म्हणून जगत आलो आहे आणि गेल्या 3 निवडणुकांपासून मी ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये लढतो आहे। निवडणुकांमध्ये माझ्यासमोर एकच प्रश्न मोठा मला वैफल्यग्रस्त किंवा अत्यंत अस्वस्थ करते, तो म्हणजे आत्महत्यांचा। मी माझी पहिली निवडणूक शरद जोशी आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या आग्रहाने लढली आणि माझ्या काही अशा राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हत्या, पण ज्या काही सामाजिक स्वातंत्र्याच्या महत्त्वाकांक्षा होत्या त्या महत्त्वाकांक्षांना घेऊन मी ह्या सगळ्या निवडणुका लढलो। पहिली निवडणूक जेव्हा मी लढलो 2006 साली, ती दर्यापूरची पोटनिवडणूक होती आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये माझ्या मंचाच्या मागच्या याला एक डिझाईन करावं म्हणून एका डिझायनरची चांगली व्यवस्था केली होती। मी तसं न करता मतदारसंघामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नावं लिहायला मागच्या कापडावर सुरुवात केली। सर, तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, अत्यंत खेदाने आणि खंताने सांगावं वाटते की संपूर्ण त्या याच्या मागचा सगळा पडदा भरून गेला होता, पण मतदारसंघातली आत्महत्या केलेली शेतकऱ्यांची नावं संपत नव्हती। इतका भयावह काळ होता तो 6 सालचा। नंतर दुसरी निवडणूक लढवली मी की शेतकऱ्यांचा मौत मातम म्हणून।
म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये अनेक विकासाचे याचे त्याचे मुद्दे उपस्थित केल्या जातात, मात्र शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, उद्योजकांच्या, प्रामाणिक नोकरदारांच्या, बेरोजगारांचा, आता तर IITच्याही बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि या सगळ्याला जे काही कारण आहे ते शेतीच्या दुर्लक्षतेचं कारण आहे. म्हणून या सगळ्या आत्महत्यांना केंद्रबिंदू करून मी ह्या 3 निवडणुका लढवल्या आणि 3ही निवडणुकांमध्ये हा खऱ्या अर्थाने निवडणुका म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी सत्तेचा उत्सव जरी असला तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी रोजचा पुलवामा आहे सर. रोज या समृद्ध महाराष्ट्रामध्ये 40 शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये या समृद्ध महाराष्ट्रामध्ये 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि देशामध्ये 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ह्या महायुद्धामध्ये पडलेल्या सैनिकांचा संख्येलाही सुद्धा लाजवणारी ही संख्या आहे. आणि या सगळ्या आत्महत्यांमागे, या सगळ्या हत्यांमागे खऱ्या अर्थाने सरकारचं जे काही शेतकरी विरोधी धोरण आहे, शेतकरी विरोधी कायदे आहेत, हे कायदे यासाठी जबाबदार आहेत. म्हणून मी या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा उत्सव करण्यापेक्षा या निवडणुकीचा मौतमातम मनवण्याचा प्रयत्न या सगळ्या निवडणुकींमध्ये करत असतो. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न अधिकाधिक जिवंत कसा राहील, बेरोजगारांचा प्रश्न अधिकाधिक जिवंत कसा राहील, जनसामान्यांचा, उद्योजकांचा, व्यापाऱ्यांचा, प्रामाणिक नोकरदारांचा, आता तर पत्रकारांचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक पत्रकारितेतली प्रामाणिक माणसं पत्रकारितेतून हटवल्या जात आहेत. त्याच्यासाठीची उदाहरणं यादी द्यायची झाली तर तपस्वी पत्रकारांच्या मोठमोठ्या नावांनी त्याची पी साईनाथपासून सुरुवात करावी लागेल. तर रवीश कुमार वगैरे अशी सगळी पत्रकार ही आता सध्या मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये गेली. याचं कारण ते पत्रकारितेतून हटवल्या गेले. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा आहे. मी अत्यंत फाटका कार्यकर्ता आहे. माझ्याकडे साधनं कमी असतील, सगळं कमी असेल, पण या सगळ्या निवडणुकीमध्ये एक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी उभारून या निवडणुकीमध्ये वेगळ्या अर्थाने यश संपादन करण्यासाठीचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. एक अत्यंत खेदाने सांगावं वाटते की राजकीय पक्षांना ह्या ज्या मतदार याद्या आहेत, ह्या मतदार याद्या मोफत आणि अपक्ष उमेदवारांना ह्या मतदार याद्यांची 1.5-2 लाख रुपये किंमत मोजावी लागते. हा खऱ्या अर्थाने न्याय जर सगळ्यांना समान असेल तर हाही न्याय सगळ्यांना समान असला पाहिजे. कारण की राजकीय पक्षाची माणसं, उमेदवार जितके पैसे डिपॉझिट भरतात तितकीच अपक्षसुद्धा भरतात. मग राजकीय पक्ष जास्तीचं काय त्याच्यामध्ये आहे तर त्याला फुकटात आणि अपक्ष उमेदवार आहे यांना विकतात. हा खऱ्या अर्थाने अन्याय आहे. हा काही समान न्याय नाही. हा सगळ्यांना समान असला पाहिजे. आणि इतरही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रतिकूल आणि सुविधाजनक केला पाहिजेत. हा सगळा संदर्भ या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने मांडायचा आहे. हा सगळा प्रपंच असा मौत मातमांचा, शेतकऱ्यांचा, खऱ्या अर्थाने हे निवडणुकीच्या ह्या 4 लाख शेतकऱ्यांनी झालेल्या हत्या ह्या खऱ्या अर्थाने आत्महत्या नसून हत्या आहेत. या निवडणुकीचं हत्यार वापरून या निवडणुकीमध्ये एका जनसामान्य माणसाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. या संदर्भातला सगळ्या मतदारांनी अत्यंत संवेदनक्षम मनाने विचार केला पाहिजे. हा एकूण माझा या निवडणुकीतला पर्याय आहे. शेतकरी आत्महत्यांनी अत्यंत व्यथित होऊन दुसरा कुठलाही जाहीरनामा न ठेवता एकमेव शेतकरी आत्महत्यांचा मातम आपल्या लोकशाहीनी उत्सव मनवल्यापेक्षा आपण मनवावा असं विजय विल्हेकर यांचं मत आहे. मला एक प्रश्न आपल्याला पुनश्च विचारायचा आहे. लोकसभेला ज्यावेळी आपण सामोरं जात आहात तर लोकसभेला सामोरं जाताना शेतकरी आत्महत्या ही एकच गोष्ट आपण जाहीरनाम्यामध्ये टाकणार आहात की आणखी काही आपल्याला त्याविषयी सांगायचं आहे जनतेला? शैक्षणिक सुविधा ह्या सगळ्यांना परिपूर्ण असल्या पाहिजेत, भारत साक्षर झाला पाहिजेत, अशा सगळ्या घोषणाबाजींचा प्रचंड उहापोह आपण सगळ्या चॅनलमधून सरकारचा पाहतो आहे. मुळात शिक्षणाचे जे काही खर्च आहेत
शैक्षणिक खर्च इतके प्रचंड वाढलेले आहेत. शेतकऱ्यांना, जनसामान्यांना, मजुरांना, कष्टकरी माणसाला, बेरोजगारांना आपली लेकरं शिकवणं इतकं कठीण झालं आहे की आता या सगळ्या बालवाडी आणि पूर्व बालवाडीमध्ये जर टाकायचं झालं तर 24,000 रुपये फी आहे. आणि ही सगळी फी, हा सगळा शैक्षणिक खर्च जनसामान्य माणूस पेलू शकतो का? गेल्या या 2-3 वर्षांमध्ये ह्या ज्या स्कूल बसेस चालतात यांचं RTOचं जे काही दर होते ते 8,000वर होते. आता या सगळ्या स्कूल बसेसांचे जे दर आहेत ते 24,000वर गेले. म्हणजे एखाद्या वर्षामध्ये अशी तिप्पट चौपटीची 200 पटीची वाढ हे तर मी कुठल्याच याच्यामध्ये पाहिली नाही. खऱ्या अर्थाने या सगळ्या टॅक्सेशनचा आणि या सगळ्या खर्चाचा जो ताण आहे तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पालकांवर पडतो आणि पालक वैफल्यग्रस्त होऊन विद्यार्थी, तुम्हाला जर सांगायचं झालं तर ह्या आपल्या विद्यार्थिनी आहेत मिनल डाहे, शीतल व्यंकट वायाळ, पवन अनिल गावंडे, या मुलांनी या बापांनी आणि या मुलांनी शैक्षणिक खर्चासाठी सर हजार रुपयाच्या शैक्षणिक खर्चासाठी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे नुसतंच आत्महत्या हा काही माझा याचा मुद्दा तर आहेच, पण त्याच्यासोबतच जितके काही जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा मी वैरणीवर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्या संदर्भातला अभ्यास करणार आहे आणि ते सगळे ते वैरणीवर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या 10 वर्षापासून अमरावती लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे खासदार आनंद आडसूळ हे आपले खासदार आहेत. त्यांच्याकडून जनसामान्यांच्या कुठल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत असं आपल्याला वाटतं? त्यांना जर विचारलं, आता Zee24 तासची मध्ये मीटिंग हे झाला, शो झाला आणि त्यांच्या प्रतिनिधी होते, त्यांच्या प्रतिनिधीला विचारलं की बा आता खासदारांनी काय काय केलं, तर त्यांनी सांगितलं फिनले मिल केला, वॅगनारचा कारखाना केला, ही रेल्वे आणली. अरे हे विकास आराखडे, नियोजन आयोग जे असते विकासाचे आराखडे हे ते सगळे करत असतात. विकास हा काही प्रतिनिधींनी करायचा नसतो, हा सगळ्या सरकारी सगळ्या यंत्रणेतला, प्रशासनातला मुख्य भाग आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही कायदेमंडळामध्ये बसता, कायदेमंडळामध्ये जे काही जनसामान्यांच्या विरोधातले मूलभूत हक्काच्या संदर्भात बोलायचं झालं तर मूलभूत हक्कामध्ये घटनेचे जे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की या मूलभूत हक्काच्या कायद्यामध्ये जराही बदल करता कामा नये. पण मूलभूत हक्काच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत. म्हणजे असे 284 कायदे आहेत की ज्या 284 कायद्याच्या विरोधात कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही. मग हे जे काम आहे हे खऱ्या अर्थाने कायदेमंडळामध्ये जे काही खासदार, सांसद जाऊन बसतात त्या सांसदांचं हे काम आहे की ह्या कायद्यांवर अभ्यास करणे आणि या कायद्यांचं सगळ्या नागरिकांना सोयीचे, सुविधेचे कसे होतील याच्या संदर्भातला विचार विनिमय करून त्या कायद्यांमध्ये बदल घडून आणणे आणि नागरिकांच्या सोयीचे करणे. हे असं न करता नुसतं हे फिनले मिल आणि वॅगनार हे ह्या काही गोष्टी सांगण्यासारख्या नाही. खऱ्या अर्थाने जर काही व्हायचं असेल तर शेतीतले जे काही रस्ते आहेत, शेतीमधले जे काही दिव्यांची संख्या आहे हे दिव्यांची संख्या वाढणं गरजेचं आहे. जिथून शेतीमाल वाहून येतो हा देश कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशांमध्ये तुम्ही शहरी रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची जितकी काही निर्मिती करून राहिले, एक शेतीमध्ये एक रस्ता नाही सरळ की जिथून सगळी अर्थव्यवस्था वाहून नेल्या जाते, ज्याच्यामुळं उत्पादन खर्च वाढतो सगळ्या मालाचा. तो उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर हे सगळे शेतीचे अंतर्गत जे रस्ते आहेत ते खऱ्या अर्थाने सुधारले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये शून्य विकास आहे आणि विकासाच्या गोष्टी करणारी ही जी यंत्रणा आहे ही त्या सगळ्या शेतीच्या आणि ग्रामीण भागांच्या रस्त्यांमध्ये, उलट शेतीमधले जर रस्ते तयार झाले तर त्याच्या उत्पादन खर्चामध्ये आणि त्याच्या सगळ्या उत्पन्नामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो. आणि जर 2% जरी शहराच्या मानाने दिवे तिकडे लावल्या गेले तर सगळ्या पिकांवर येणाऱ्या किडीचे जे पतंग आहेत ते पतंग त्या दिव्यांकडे आकर्षित होऊन त्यांच्यावरच्या रोगांवरही सुद्धा नियंत्रण होऊ शकते. पण ह्या सगळ्या साध्या गोष्टी आहेत, ह्या सरकारला कळत नाहीत असं मुळीच नाही. ते त्यांना सगळं कळतं पण राजकीय इच्छा मुळात नाही आहे, हा त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. यामध्ये
रिपब्लिकन ऐक्याचे राखीव असूनसुद्धा तुकडे तुकडे होऊन विखुरल्या गेलेले आहेत। यामध्ये मुख्यत्वे करून सद्यस्थितीतलं जर राजकारण आपण बघितलं तर ते या राजकारणामध्ये आपल्या एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते की यामध्ये ॲडव्होकेट राजेंद्र गवई यांनी वेगळी चूल युवा स्वाभिमानची धरलेली आहे। गुणवंत देवपारे जे बसपामध्ये मागच्या वर्षी निवडणुकीला उभे होते, त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीसोबत गेलेले आहेत, बाळासाहेबांसोबत। इकडे संजय आठवले हे वेगळ्या बहुजन समाज पार्टीसाठी उभे आहेत, आंबेडकरवादी डेमोक्रॅटिक पार्टी वेगळी आहे। असे विखुरलेले हे तुकडे छोटे छोटे झालेले आहे। या एकंदरीत वातावरणाचा येणाऱ्या लोकसभेवर काय परिणाम होईल असं आपल्या अनुभवी व्यक्तिमत्वाला वाटतं? नेमकं झालं काय आहे की आता तुम्ही पाहताच आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका ज्याचं नुसतं नोंदणी झालेली आहे अशा पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या राष्ट्रीय पक्षांचा पाठिंबा घ्यावा आणि पक्षांचं चिन्ह न घेता त्यांना पाठिंबा मिळावा आणि समर्थन मिळावं, हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं काही मूल्य नाही। लोकशाहीचं मूल्य प्रचंड घसरत चाललेलं आहे। हे लोकशाहीचं मूल्य जर जपायचं असेल, जपून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये काही प्रमाण मूल्य येणं गरजेचं आहे। प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे, पण हे जे तुकड्यांचं राजकारण आहे, हे तुकड्यांचं राजकारण म्हणजे या व्यवस्थेमधलीच ही एक कुरघोडी आहे। असं तुकड्यांचं राजकारण करून सत्तेमध्ये येणं, फोडा तोडा आणि सत्ता काबीज करा, हे सगळं व्यवस्थेतले सगळे भाग आहेत। आणि दुर्दैव असं आहे की जे जाणीवेची माणसं आहेत, जाणीवेची उमेदवार आहेत, जाणीवेचे सगळे काम करणारे आहेत, त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत असं मुळीच नाही। पण हा सगळा सत्तेचा लोभ आहे। या सत्तेच्या लोभापोटी जे लोकशाही आहे, लोकशाहीचं पतन होते आहे, या सगळ्या लोकशाहीच्या पतनामध्ये त्याचे लोकशाहीचे मूल्य जपण्याचं, लोकशाहीचे मूल्य जतन करण्याचं काम माझ्याकडून व्हावं अशी यावेळी मी फक्त अपेक्षा व्यक्त करू शकतो। बाकी तर सगळा खेदच आहे। लोकशाही ही मूल्यधिष्ठित राहिलेली नसून ती जातीच्या राजकारणाला बळी पडते आहे असं एकंदरीत चित्र आपण सांगताय असं मला वाटतं। आणि खरंच आहे, अमरावती लोकसभेचा जर आपण इथे विचार केला तर अमरावतीच्या लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथली जी व्यवस्था आहे ही इतकी घाणेरडी झालेली आहे की या ठिकाणी तुटीफुटीचं राजकारण हे अगदी वरच्या थरावरती पोचलेलं आहे। आणि तोडा फोडा आणि सत्ता काबीज करा, कसंही करा, काहीही करा, मात्र सत्ता काबीज करा, असंच एकंदरीत राजकारणाचं स्वरूप आहे। आपला जो आज आपल्यासोबत आहेत विजय विल्हेकर यांना एक जाता जाता प्रश्न विचारायचा आहे आणि तो असा आहे की आपणाला जुन्या आणि नवीन मतदारांनी का बरं निवडून द्यावं? मतदारांनी का बरं निवडून द्यावं हा तर खऱ्या अर्थाने मतदारांच्या मूलभूत हक्काचा संबंध आहे। मतदारांनी हा सगळा उमेदवारांचा विचार करताना म्हणजे मलाच मत द्यावं असा काही आग्रह आणि हट्ट कोणीच काही करू शकत नाही। आणि मला इतक्या काही अट्टहासाने मतही मागायचे नाही। मी मतं मागायला उभा नाही, मी मरणकथा सांगायला उभा आहे। मतांची लबाडीबाजी नको, संवेदनेचं दान द्या। मतांची भीक नको, संवेदनेचं दान द्या। या पॅटर्ननी मी ही सगळी निवडणूक लढवणार आहे। आणि मतदारांनी या सगळ्या याच्यामध्ये समर्थ पर्याय निवडण्याचे स्वतःच्या बुद्धीने, नुसतं काही असं बाहेरचं ऐकलं वाचलं आणि आपलं मत ठरवलं असं न ठरवता आपल्या सत्सद विवेक बुद्धीला विचारून, आपल्या सत्सद विवेक बुद्धीला प्रमाणित करून आणि उमेदवार ठरवणे हे खरं मतदारांची जबाबदारी आहे। माझा मतदारांवर प्रचंड विश्वास आहे, कारण की मी गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये आहे। मतदार अत्यंत चंचल आहे, मोठमोठ्या सत्ता उलथून पालथून टाकलेल्या आहेत आणि मतदार अत्यंत शहाणा आहे। त्यांनी फक्त प्रामाणिक बुद्धीने आणि प्रामाणिक बुद्धिप्रामाण्याने
विचार करून जर उमेदवाराची निवड केली तर मला असं वाटते की लोकशाहीचे मूल्य जपण्यासाठी नागरिकही समर्थ होतील, एवढं मला या निमित्ताने वाटते. इतर उमेदवारांच्या तुलनेत एक गोष्ट प्रकर्षाने विजय विल्हेकरांच्या बाबतीत जाणवते, ते म्हणजे मूल्यधिष्ठित राजकारण त्यांचं आहे. त्यांना मतं मागा, मतांची भीक मागा या गोष्टीशी ते समरस व्हायला तयार नाही आहेत. शेतकरी आत्महत्या, विद्यार्थ्यांनी अगदी 1000 रुपये फीसाठी केलेल्या आत्महत्या, ह्या संवेदना त्यांना या लोकशाहीच्या उत्सवासाठी कुठेतरी हाक देतात आणि ते उमेदवार म्हणून आज आपल्यापर्यंत आलेले आहेत. अशा मूल्यधिष्ठित व्यक्तीचा विचार यांच्या वयाकडे पाहता मला इथे प्रकर्षाने एका गोष्टीची जाण होते आहे, ती म्हणजे अशाच आपल्या अमरावती लोकसभेच्या सुज्ञ मतदारांनी माझ्या लहानपणी सुदाम काका देशमुखांना निवडून दिलं होतं. तो काळ मला आठवतो. मी त्यांच्यासोबत होतो सर कामाला. मी सुदाम देशमुखांच्या सोबत पूर्ण वेळ काम करत होतो. जेव्हा निवडून आले आणि लोक फटाके फोडत होते तर मी त्यांच्या नाकाला रुमाल बांधायचो, कारण की त्यांच्या अर्थात रुमाल लावायचो, कारण की त्यांना दम्याचा श्वासाचा त्रास होता. आणि मी पूर्ण वेळ मी अत्यंत लाडका, सुदाम काकांचा अत्यंत लाडका कार्यकर्ता होतो. आज ते नाहीत. हे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी वेदनेची गोष्ट आहे. ते जर असते तर हिरिरीनं मला खांद्यावर बसून त्यांनी या मतदारसंघात फिरवलं असतं. तर अशा सुदाम काकांची आठवण विजय विल्हेकरांकडे पाहिल्यानंतर होते, कारण त्यांना पण मतांची भीक त्यांनी कुठे कधी कोणापुढे मागितली नव्हती. आयुष्यभर एक खासदार म्हणून त्यांनी साध्या लाल बसने प्रवास केला. कधीही पायामध्ये वाहनसुद्धा त्यांनी वापरली नाही, असं जीवन ते जगले. आणि अशा मूल्यधिष्ठित व्यक्तीची आज या राजकारणाला, या समाजकारणाला खरोखर गरज आहे. येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या निवडणुका आणि त्या EVM मशीनमध्ये विजय विल्हेकरांचं सुद्धा भाग्य बंद होणार आहे. आपण त्यांना या निवडणुकांसाठी शुभेच्छा देऊया आणि निवडणूक रणसंग्रामामध्ये या घाईगर्दीमध्ये ते आपल्याला लाभलेत आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला, त्यासाठी आपण त्यांचे आभार मानूया. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज निवडणूक रणसंग्राम हा कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांच्या समस्या, मतदारांच्या समस्या आणि उमेदवारांची ओळख असा हा कार्यक्रम बघायला विसरू नका. दररोज बातम्यानंतर GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती. निवडणूक रणसंग्राम 2019. नमस्कार.